सार्थ श्री दासबोध दशक तिसरा समास तिसरा स्वगुण परीक्षा. श्रीराम द्वितीय संबंध झाला, दुःख मागील विसरला, सुख मानून राहिला संसाराचे. झाला अत्यंत कृपण, पोटे न खाय अन्न, रुक्या कारणी सांडी प्राण एक सरा. कदा कल्पांती नवेची संचिलेची, पुन्हा साची अंतरी असेल कैची सद्वासना. स्वये धर्म न करी धर्म करत्यास हिवारी, सर्व काळ निंदा करी साधू जनाची. नेणे तीर्थ नेणे व्रत, नेणे अतित अभ्यागत, मुंगी मुखीचे जेसित तेही वेचून सांग. स्वये पुण्य करवे ना, केले तरी देखवे ना, उपहास्य करी मना नये म्हणून. देवा भक्तास उच्छेदी, अंगबळे सकळांस खेदी, निष्ठुर शब्दे अंतरभेदी प्राणी मात्रांच. नीती सांडून मार्गे अनितीने वर्तो लागे, गर्व धरून फुगे सर्व काळ. पूर्वदांस सिंतरिले, पक्ष श्राद्धही नाही केले, कुलदैवत ठकिले कोणे परी. हा अक्षत भरिली भाणा, दुजा ब्राह्मण मेहुणा, आला होता पाहुणा स्त्रियेस मूळ. कदा नावडे हरिकथा, देव न लगे सर्वथा, स्नान संध्या म्हणे वृथा कासया करा. अभिलाषे साचिवित्त, स्वये करी विश्वासघात, मध्ये मातला उन्मत्त तारुण्यपणे. तारुण्याअंगी भरले धारिष्ट, न वचे धरिले, करू नये तेची केले महापाप. स्त्री केली परिधाकुटी, धीर न धरवेची पोटी, विषय लोभे शेवटी ओळखी सांडिले. तरी बहीण न विचारी, झाला पापी परद्वारी, दंड पावला राजद्वारी तरी पालटेन. परस्त्री देखोनी दृष्टी, अभिलाष उठे पोटी, अकर्तव्ये हिंपुटी पुन्हा होई. ऐसे पाप उदंड केले, शुभाशुभ नाही उरले, तेणे दोषे दुःख भरले अकस्मात. व्याधी भरली सर्वांगी, प्राणी झाला क्षयरोगी, केले दोष आपले भोगी शीघ्र काळी. दुःखे सर्वांग फुटले, नासिक अवघेची वैसले, लक्षण जाऊन आले कुलक्षण. देहास क्षीणता आली, नाना व्यथा उद्भवली, तारुण्य शक्ती राहिली खंगला प्राणी. सर्वांगी लागल्या कळा, देहास आली अवकळा, प्राणी कापे चळचळा शक्ती नाही. हस्त पादाधिक झडले, सर्वांगीकडे पडिले, देखोन थुंको लागले लहान थोर. झाली विष्टेची सारणी, भोवती उठली वरढाणी, अत्यंत खंगला प्राणी जीवन वच. आता मरण देगा देवा, बहुत कष्ट झाले जीवा, झाला नाही नेणो ठेवा पातकाच. दुःखे घळघळा रडे, जो जो पाहे अंगाकडे, तो तो दैन्यवाणे बापुडे तळमळ जीव. ऐसे कष्ट झाले बहुत, सकळ झाले वाता हात, दरवडा घालून वित्त चोरटी नेले. झाले आरत्र ना परत्र, प्रारब्ध ढाकले विचित्र, आपला आपण मलमूत्र सेविला दुःख. पाप सामग्री सरली, दिवसेंदिवस वेथारली, वैद्य औषधे दिली उपचार झाला. मरत मरत वाचला वपा, यास पुन्हा जन्म झाला, लोक म्हणती पडिला माणसामध्ये. ये रे स्त्री आणली बरवी, गर्भात मांडली, अति स्वार्थ बुद्धी धरली पुन्हा मागुती. काही वैभव मिळविले, पुन्हा सर्वे संचिले, परंतु गृह बुडाले संतान नाही. पुत्र संतान नसता दुःखी, वांजनाव पडिले लौकिकी, ते न फिटे म्हणून लेखी तरी होवात. म्हणून नाना सास बोत, देवास केले नवस, तीर्थे व्रते उपवास, धरणे पारणे मांडले. विषय सुखते राहिले, वांजपणे दुःखी केले, तव ते कुलदैवत पावले झाली वृत्ती. त्याले कुरावरी अतिप्रीती, दोघे क्षण एक न विसंबती, काही झाल्या क्रंदती दीर्घ.
ऐसी ते दुःखिस्ते पूजितोती नाना देवते तवते हिमेले अवचिते पूर्व पापे करून तेडे बहुत दुःख झाले घरी आरंधे पडिले म्हणते आमास का ठेविले देवे वांझ करून आम्हास द्रव्य काय करावे ते जावे परी अपत्य व्हावे अपत्या लागी ते जावे लागेल सर्व वांझपण संदिसे गेले तो मरद वांझ नाव पडिले ते न फिटे काही केले तेने दुःख्या हा मुची वेली का खुंटिली हा हा देवा वृत्ती बुडाली कुळस्वामीन का क्षोभिली विझाला कुलदी आता लेकुराचे मुख देखे न तरी आनंदे राडी घाले न आणि गळही टोचिन कुळस्वामिनी पास आई भूता करीन तुझा नाव ठेवीन केरपुंजा वेसणी घालीन माझा मनोरथ बहुत देवास नवस केले बहुत गोसावी धुंडिले गटगटा गिळले सगळे विंचू केले संबंधास चायास राहणे घातले बहुवस केळे नारिकेळे ब्राह्मणास अन्नदाने दिले केली नाना कवटाले पुत्र लोभे केली ढाले तरी अदृष्ट फिरले पुत्र नाही वृक्षा खाले जाऊन नाहती फळती झाडे करपती असे नाना दोष करती पुत्र लोभा कारणे सोडून सकळ वैभव तयांचा वार या वेधला जीव तव तो पावला खंडेराव आणि कुलस्वामिनी आता मनोरथ पुरती स्त्री पुरुष आनंदती सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्या इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास तिसरा श्रीराम 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 श्रीराम